सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठीचा जो चंद्र आहे तो द्वादश पराक्रम स्थानात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे संध्याकाळी व्यवसायामध्ये तुमच्या एखादी नवीन डील होऊ शकते. तुमच्या कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ असून तुम्ही हाती घेतलेलं काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण होईल. समाजामध्ये चांगल्या कामासाठी तुम्ही आज खर्च करणार आहात. तुमचा चंद्र हा मेष राशीत संध्याकाळी प्रवेश करतोय, त्यामुळे एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तिथे काही भेटी होतील, त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होणार आहे. सरकारी कामं तुमची मार्गी लागणार असून करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीचे योग आहेत. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमचं लक्ष नवीन प्रोजेक्टवरती असणार आहे. तुमच्या ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील आणि तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. नवीन काम तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला मिळेल, परंतु तुम्ही कठोर मेहनतीची तयारी ठेवा. काही अडचणी तुम्हाला नक्कीच येतील, परंतु तुमची हुशारी, कामाचा वेग यामुळे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. फिरायला जाण्याचा प्लॅन देखील तुम्ही करू शकता. एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यानं तुमचं मन अगदी शांत राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण तुम्हाला आवडत्या कामामध्ये तुम्ही वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. क्रिएटिव्ह काम करायला तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे तुमचं काम करणं सोपं जाईल. व्यवसायामध्ये वातावरण तुमचं सकारात्मक असणार असून तुमची कामं पटपट मार्गी लागतील. कायदेशीर कागदपत्र तुम्ही व्यवस्थित ठेवा, कारण म्हणजे त्यावेळी तुमची धावपळ होणार नाही. तुमच्या घरामध्ये वातावरण जे आहे तर ते ठीक राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून क्रिएटिव्ह काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमची थांबलेली कामं देखील पुन्हा सुरू होऊन काही महत्त्वाच्या चर्चा देखील होतील. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल. सहकारी तुम्हाला मदत करतील. व्यवसायामध्ये थोडे चढ उतार असतील, परंतु तुम्ही संयमानं वागा. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यात तुम्ही सहभाग होणार आहात, तसेच तुमचा मान सन्मान देखील वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक नोकरी किंवा व्यवसायाच्या कामात बिझी असणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला कामामध्ये अडथळे आणून देण्याचा प्रयत्न करू शकतात. दरम्यान तुम्ही कामात फोकस करा, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. काम करत असताना तुम्ही सावध राहा आणि तुमचं तुम्हीच काम करा. आज धर्म, अध्यात्म आणि अभ्यासासाठी तुम्ही थोडासा वेळ काढणार आहात. धार्मिक वाचन किंवा कार्यामध्ये तुम्ही सहभागी झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक असेल. एखाद्या शुभकार्याच्या आयोजनाबद्दल तुमची घरामध्ये चर्चा होऊ शकते. कोणासोबतही तुमचा वाद होणार नाही हे पहा. नशिबावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं काम करा. तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये संयम आणि सावधगिरी ठेवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही वाद असतील तर ते वेळेतच मिटवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये तुम्ही बारीक लक्ष द्यायला हवं. कुठे काही समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. नवीन प्रोजेक्टवरती तुम्ही काम सुरू करण्याची शक्यता आहे. कामाच्या संदर्भामध्ये काही वाद किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद असतील तर ते तुमचे कमी होतील. सकारात्मक विचारांमुळे तुमच्या कामामध्ये वेग असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आर्थिक दृष्टीने वेळ चांगली आहे. तुमच्या कामामध्ये उत्साह आणि ऊर्जा दोन्ही राहील. आज तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे, त्याचा लाभ घ्या. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल जर तुम्ही केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आज कोणतेही काम करत असताना आपण फार मेहनत करतो परंतु त्याचा उपयोग होत नाही असं वाटेल, परंतु मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवीन काम जर तुम्ही शोधत असाल तर त्यामध्ये सकारात्मक बातमी तुम्हाला समजेल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी आज काम करत असताना सावध राहा आणि कामात फोकस करा. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम घेतली तर तुम्हाला फायदा होईल. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला देखील तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील. दैनंदिन कामासोबतच काही नवीन काम देखील तुम्ही करून पहा. तुम्ही यशस्वी व्हाल. शिवाय काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळेल. आज जवळच्या व्यक्तींसाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागू शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आज कामाचं नियोजन लाभदायक असेल. अनेक कामं एकाच वेळी आल्यानं थोडीशी अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते, परंतु तुम्ही सगळं काही व्यवस्थित मॅनेज कराल यात शंका नाही. भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला फायदा देईल. तुमच्या घरातील काम पूर्ण करण्यासाठी वेळ चांगली आहे. प्रामाणिकपणा आणि नियमांचं पालन तुम्ही करा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात प्रगती दिसेल. मुलांसंदर्भात एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल असं दिसतंय. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी प्रत्येक काम हे सखोल विचारानं करणं गरजेचं आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असून काम करताना चुका होणार नाहीत हे पहा. नोकरीमध्ये मेहनत आणि फोकस महत्त्वाचा आहे. तसेच सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा, त्यामुळे तुमची कामं पट मार्गी लागतील. तुमचे विचार सकारात्मक ठेवले तर तुम्हाला काम उत्तम प्रकारे करता येईल. हवामानातील बदलानुसार दैनंदिन कार्य तुम्ही बदला आणि जंक फूड खाणं बंद करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. नोकरीमध्ये काही सहकारी तुम्हाला त्रास देतील, परंतु तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुमचं काम प्रामाणिकपणे करा. व्यवसायामध्ये घेतलेली जोखीम तुम्हाला लाभ देणार आहे. दरम्यान तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचं असेल. काम वाढत असल्यामुळे टीम वाढवण्यावर तुम्ही भर द्यायला हवा. मुलांच्या वाईट सवयींना तुम्ही पाठिंबा देऊ नका. काही बाबतीमध्ये समस्या येणार आहेत, परंतु त्या संयमानं सोडवा. अहंकाराला तुम्ही दूर ठेवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.